अपशकुनी आहे मी. दादा, अरे काय काय बोलायला लागलायस? असं काही नसतंय. अरे ऐक माझं, पोरीला गरज आहे तुझ्या आशीर्वादाची. त्यांचा तरी विचार कर. मला सांग, तू भूतकाळात किती वेळ अडकून राहणार आहेस? मागचं झालं गेलं सगळं विसरून जा. ऐक माझं दादा, सूर्यामुळं किती दिवसांनी या घरात आनंद येतोय. सूर्याला नाराज करणार आहेस काय तू? ऐक माझं, बाहेर चल. मग बघ सगळं घर कसं आनंदानं भरून जातंय ते. हे बघ, बघितलंस का? हे बघ, आपल्या सूर्यानं केवढा हौसेनं आणलंय तुझ्यासाठी. छान आहे की नाही? हा, हे घाल आणि चल बाहेर. हा, चला यजमानांनी पुढे या. मुलीचे वडील कुठे आहेत? ए सूर्या, तात्या कुठे आहेत? ते पिऊन पडले असतील कुठेतरी. नका त्यांची वाट बघू. भटजी, करा सुरुवात. अहो, बायको पळून गेल्यापासून ते असतात का जागेवर? अहो, त्यांची तरी काय चूक आहे? एखाद्याची बायको 4-4 पोरं टाकून मंदिरातील पुजाऱ्याबरोबर पळून गेल्यावर कुणाला बी वाईट वाटणारच की. अरे अशा पोरीचं लगीन जमणं म्हणजे लय भाग्याची गोष्ट आहे. पण देव माणसा येते बर का पोराकडची. सूर्या, बोलव ना तात्यांना, त्यांचा मान आहे. हा, गुरुजी, ताते साहेब आल्यात. सुपारी फोडायला सुरुवात करा. थांबा. हे सगळे काय बोलतायत? मुलीची आई पळून गेली? हो ना, म्हणजे ह्यानी तुम्हाला काही सांगितलंच नाही वाटतं? मला यातलं काय बी माहिती नाही. म्हणजे सूर्या, तू हे खोटं बोलून लगीन ठरवायला निघाला तर? हो नाही, भाऊंना सांगितलं होतं. भाऊ बोलला होता ना तुम्ही, मला सांगितलं होतं ना आमच्या घराबद्दल सगळं सांगा म्हणून. तिला ह्यातलं काय माहित नाही. योग्य वेळ आल्यावर मी सांगणारच होतो. अहो, कधी येणार तुमची योग्य वेळ? हे लगीन झाल्यावर, काहीला पोरे झाल्यावर? माझा पोरगा काय रस्त्यावर पडलाय का या असल्या घरातल्या पोरीशी लगीन करायला? ए चलू. तरी म्हणलं, या पोरीचा भाऊ एवढा मोठा हुंडा द्यायला तयार कसा झाला? आम्हाला पैसे देऊन ही अवदास आमच्या गळ्यात बांधायची होती बाई. आम्ही काय कमीतले वाटलो काय तुम्हाला तुमच्यासारखे? काय रे सूर्या, काय ऐकतो आम्ही? काय बोलतात हे बाई? अरे लग्न ठरवताना तू यांना सगळं सांगायला हवतोस ना. अरे काय बी झालं तरी मुलाची आई आहे त्या. ते मान्य आहे तुझ्या बहिणींच्या लग्नाची तुला काळजी आहे, पण एवढा हलगर्जीपणा?
माफ करा. मी आहोत याच्या वतीनं तुमची माफी मागतो. चुकला आमचं. आता मन मोठं करा आणि आमच्या पोरीला पदरात घ्या. आम्ही काय आमचा लेक गावावरून ओवाळून टाकला नाही कुणाला बी त्याच्या गळ्यात बांधायला. उद्या हिला सून म्हणून आम्ही घरी नेलं आणि ही पण गेली हिच्या आईसारखी कोणाचा हात धरून पळून. मग काय करायचं आम्ही? नको नको ते लचांडच नको आमच्या माग. हे लग्न नाही होऊ शकत. चला हो. अहो ऐका की माझं. अहो ऐका, असं करू नका. मी हात जोडतो तुमचे, वाटलंच पाया पडतो. माझ्या आईची चुकीची शिक्षा माझ्या बहिणीला नका देऊ. मी हात जोडतो तुमच्यासमोर. ते काय नाही. चला हो. ना ना सूर्या, असं भरलेपणातून निघून जाऊ नका. मला 4 बहिणी आहेत. आज हिचा साखरपुडा मोडला तर तुझ्या अंगाला हळद लागायची नाही हो. तुझ्या बहिणीसाठी आम्ही आमच्या पोराचं वाटोळं करू का? चल हो बाजूला. अगं आई, त्यांनी आधी सगळं सांगितलं होतं मला. त्यांच्या खानदानीतच गडबड आहे. चल तू. अगं आई, यांची आई पळून गेली आहे. यात यांची काय चूक आहे? झाडच इशारी आहे तर फळ पण इशारीच असणार ना. आई तशाच पोरी. तुझ्या मनाला आज लय आनंद झाला असेल ना. तुला तेच पाहिजे होतं ना. तुला तेच पाहिजे होतं, माहितीये मला. तुझ्यासारखी आहे ना जगात कधीच कुणाला मिळू नये बघ. तुझ्यामुळं आमच्या आयुष्याचं हसं झालं असं, पण आम्ही हिंमत नाही हारणार. तुझ्या काळ्या कर्माची फळं आम्ही हसत हसत भोगत राहू. पण परिस्थिती पुढे गुडघा नाही टेकणार आम्ही. मी लढणार, माझ्या बहिणीसाठी उभं राहणार. तो दिवस खेचून आणणार जेव्हा माझ्या सगळ्या बहिणी आनंदानं सासरी नांदत असते. आणि जेव्हा हे सगळं घडत असेल ना, तेव्हा पहिला कुऱ्हाडीचा वार तुझ्यावर करणार. तुला कायमचं कापून टाकणार. कायमचं त्या आग्नातनं आणि आमच्या आयुष्यातनं पण तुझं अस्तित्व कायमचं मिटवून टाकणार. आता पण जत्रेच्या तयारीत कसली बी कसूर राहता कामा नये. काही काळजी करू नका. सगळं आम्ही जिथले तिथं करतो. सर नव्वदांची देणगी सगळ्या गावाला लाभते आणि गावची जत्रा पूर्ण पंचक्रोशीत गाजते. धाकल्या वहिनी आणि प्रसादराव दिसत नाहीयेत. त्यांच्याकडे काय काम? प्रथेप्रमाणे पूजेचा पहिला मान त्यांचा. अहो त्यांच्याशिवाय का जत्रा सुरू होणार आहे? म्हणजे सकाळी लवकर त्यांनी यावं म्हणून सांगण्यासाठी आलो होतो आम्ही. आमची तोंड काय जळली आहेत? ठीक आहे, सांगतो. या. हो चला मंडळी. बाहेर आलास तू? का आलास तू? नको. मला विचारलंस? मग मला नाही विचारता बाहेर का आलास तू? कसा आलास? का आलास? नका मारू, तुमच्या पाया पडते. तुम्ही म्हणाल तसं आम्ही मागू, पण मारू नका, मारू नका. येशील परत मला नाही विचारता बाहेर?
झाला का राग काढून? ज्यांना घरात काडीची किंमत नाही त्यांना जत्रेत एवढा मान मिळतो. लोक यांच्या हातापाया जोडतात. दरवर्षी या दोघांना पूजेचा मान मिळतो आणि आपण यांच्या मागे शेपटी हलवत जातो. एवढंच नाही तर आपल्याला बी यांच्या समोर झुकावं लागतं. असं वाटतं या दोघांना मारून टाकावं, ते बी इथंच. करा ना. मग ते करतात ती समधी घरातली कामं तुम्हाला करायला लागतील. चालेल ना बा? जा तुझ्या पोराला घेऊन तुझ्या घरात. सत्यजित, अरे संताप आवर. जत्रेच्या दिवशी तरी त्याच्या अंगावर मारायची वळ नको. गावात चर्चा होईल. ही सगळी चूक आपल्या बापाची आहे. कुठे घेऊन चालली आहेस? चुपचाप चल माझ्यासोबत. पण कुठं? मी काही ऐकणार नाहीये तुझं. चल. ऐक तरी माझं. नाही नाही ग चुप. आठवते का ही जागा? जेव्हा जेव्हा मी उदास असायचे तेव्हा तू मला इथेच घेऊन यायचास. जेव्हा कधी मी रुसायचे तर तेव्हा तू माझा इथेच रुसवा काढायचास. किती मजा करायचो आपण इथे. किती खेळायचो. किती हसवायचास तू मला. आठवतंय ना? हे झुरतय उडतय तुझ्यासाठी मन ग, नकळतय तुलाच ग. उधान जीवाला वाट आता ग, तुलाच तना ग. सप्पान की है आहे खरं ग, काही कळना मला आज ग. रंग मनाचा झाला गुलाबी तुला पाहताना ग. हे ऐक ना तू या मनाचं एकदा. बाबरन हे तुझं मग हळूहळू बोल तू जरा. फिरमात एकदा बाबरन हे तुझं मग हळूहळू. काय? कुठे हरवलास? काय नाही. सावकाश सावकाश सावकाश. जाऊय बापू, फार लागलं नाही ना? अरे असा कसा पडलास पण तू? पायरी चुकली वाटतं पाय टाकताना. नाही पण काय काळजी करू नका. आमच्या सूर्याच्या हाताला गुण आहे. लय चांगली मालिश करतो. 2 मिनिटात तुमची मान सरळ करून टाकेल बघा. ए सूर्या, ए तुळजा, वाटीवर तेल आण जा. अजून किती तेल लावायचं? मी करतो. हा. नाही 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 काय नाही. एका मिनिटात नीट करतो मान. नको करूस. मान नीट झाली की परत वाकड्या नजरेने बघेल. त्यापेक्षा मान वाकडी असलेलीच बरी आहे. अगं नाही नको. असं कुणाला एवढं त्रास देणं बरं नाही वाटत.
बर थोडी हलकी ठेवा मान हा अजून जरा हा हा थांबा सत्यजितराव सत्यजितराव सत्यजित ए सत्यजित जाऊय बापू सत्या भाऊजी काहीतरी चुकलं वाटतं अगं अगं ऐक तरी तू जेवलीस का? मला काय जेवण्याशिवाय दुसरी कामं नाहीत का? जेवली मी. अरे मग तू एवढे ओरडा लागलेस कशाला? चिडू नको तर काय करू? तुला किती वेळा सांगितलं का आपण शहरात जाऊया, तिथं राहूया. तू तिथं तुझी जिम पण टाक. तू काय प्रयत्नच करणं झालायस. अगं असं नाही ग. हे बघ करतोयस की मी. आता पण बघ व्यायामच करायला लागलो. तू तेच करत बस आयुष्यभर. बाय. अगं हॅलो अगं हॅलो जानू ऐक की. हॅलो ठेवलं वाटतं ही पण ना. काय रे एक टायर बी उचलणं झाले होय तुला. थांब मागे हे घे. हे घ्या. सूर्यदादाने तुम्हाला द्यायला सांगितले. सूर्या पण ना राहिले असते पैसे तर काय बिघडलं असतं होय. पैसे काय कुठं पळून जात होतोय. आता तुम्हाला नकोय तर मग मला द्या की. तुझ्या बुडाव 2 लाता देतो. धनू राहू दे पैसे. नाही नाही दादा मला ओरडत. तसं बी त्याला कोणाची उधारी ठेवायला आवडत नाही. घ्या. होय चला येते. सावकाश जाग. हो. नाना नानी लाडू बनवतायत का? होय होय अगदी वासावरून ओळखलंस. उषा धनून लाडू दे. हो हो. चार लाडू आहे ते. माझ्या एकटीचे 4 म्हणजे चौघींचे 16 असले पाहिजे ना. धनु दीदी बरोबर आहे की टोटल 4 4 4 4 16 हो ना. हावरी उषा धनून 16 लाडू दे. होय. हॅलो 100 वर्ष आयुष्य बघ तुला. बोल. थँक्यू सूर्या. हा आता थँक्यू कुठून आलं मध्येच. तू जे आज माझ्यासाठी केलं त्यासाठी. तू माझ्या सोबत आहेस म्हणून जरा बरं वाटतंय. कोणीतरी सोबत आहे ही जाणीवच माणसाला किती बळ देऊन जाते ना तुला नाही कळणार. त्यात काय एवढं. एक तर तू माझ्या आत्याची मुलगी आहेस आणि त्यात लहानपणापासूनची मैत्रीण बी आहेस आणि त्यात तुला तू जे मागशील ते मी दिन असं वचन बी दिलंय तुला. तुझ्यासाठी तर हे सगळं करावंच लागणार ना. पण असं कोणीही कोणासाठी नाही रे करत. एखाद्यासाठी निस्वार्थीपणे हे सगळं करायला खूप मोठं मन लागतं आणि जे तुझ्याकडे. त्यानं तुला परत त्रास दिला ना मला सांग. हा हो सांगणारच. आज तू वाचवलंस पण उद्या सत्यजितच्या घरी जायचंय. तिथे वाचवायला तू नसशील. तिथे जाऊन काय होणार आहे कसं होणार आहे ह्याचा विचार करूनच मला कसं तरी होत आहे. हे असं कसं नसणार. आता जिथं तू
येतो मी. नक्की? एकदम नक्की. बाय. साक्षी पशा काका चल ना खेळूया आपण. नको नको नको, मला काम आहे. तू घरात जा. नाही जाणार. जा म्हटलं ना. पशा काका साक्षी घरात जा. तुला काय असं खेळायसाठी पोचतो का आम्ही? नाही. त्या गाडीवर धूळ किती बसली पाहिलंस का? पाहिलंच का? 10 मिनिटात मी परत येतोय. तोपर्यंत ती गाडी चकाचक झाली पाहिजे. झाला फडक. आणि ही आपली बेडरूम आहे तुमची. मस्त आहे बेडरूम. हा, इकडे खिडकी आहे बरं का. इथनं हवा बाहेर जाते आणि आत बी येते. खेळती हवा यांच्या बेडरूम मध्ये. मस्त. अरे अरे बाल्कनी इकडे केवढी मोठी आत्या बघ. इथनं बी हवा येते बरं का आतमध्ये. हे कपाट आहे यांचं. ह्याच्यामध्ये कपडे असतात. अरे बेड केवढा मोठा बेड आहे. इथं तुम्ही झोपतच असाल ना. अजून काय करणार, झोपत असाल. फॅन बिन लाईट मस्त सजवली तुम्ही बेडरूम. छान, आवडली आपल्याला. चला पुढे जा. चला की चला. या या या. काय मग बघितलं का होणारे सोन्याने घर? दादा जरा इकडे, तुझ्याशी बोलायचं. आलोच. काय झालं? ते सूर्याचं काहीतरी कर, नाहीतर माझ्यावरनं ताबा सुटेल आणि भर जत्रेच्या दिवशी त्याचा मुर्दा पडेल. माझ्या आणि तुळजाच्या मध्ये सारखं येतं ते, त्याला आमच्या दोघांपासून लांब ठेव. करतो मी काहीतरी. चला आपण जाऊयात पुढे जत्रेला. चला की. एक काम करूयात, आपण सगळे एकत्र जाऊयात आणि तुळजा आणि सत्यजित आमची शेती बघत येतील. तुळजालाही कळेल किती एकराची मालकीण होणार आहे ती. चालते की. मला बी आवडायची शेतीची. मी पण येतो बघायला. तुला नेतो ना परत काहीतरी. आणि तसंही आम्हाला शेतात कामाला माणसं पाहिजे असतात. आणि हो, परत तुला मोटरीचा करंट बिरण लागला, तू कोण निस्तरायचं? तुळजा चल. ह्यांना ओळखलत का? ह्या सूर्याच्या बहिणी. आणि हे हो माहितीये, आलो होतो ना आम्ही साखरपुड्याला. निवांत बसा तुम्ही सगळे.
ही गाडी फुल्ली ऑटोमॅटिक आहे आणि या गावात ह्यांचंच चालतं, ह्यांचीच पॉवर आहे, म्हणून आपल्याला काहीच टेन्शन नाहीये. खरंच की अँटिकच आहे गाडी. ए अँटिक ऑटोमॅटेड असते. हा तेच ते. सूर्या दादा, मोहीम फत्ते झाली. ह्या चौघींना ना तुळजाभर त्या सत्यजितच्या गाडीत बसवून दिले. त्या सत्यजितचं आता काही गरज नाही बघ. तू बोललास ना, हा विषय दिलाय ठेवून. आता एक काम कर, तू पुढचं बघ, मी इकडचं बघतो. हा ठेवतो. काजू नका आपण त्या गाडीतनं जायला पाहिजे होतं राव. पुढे आहे त्या सत्यजितचं काय वडापाय केला का, सगळी जायला त्याच्यात. तू टेन्शन घेऊन, तुला मी टांग्यात नेतो. टांगा? हा. कुठे टांगा? कुठे? तुझ्या 2 टांगा आणि माझ्या 2 टांगा. चला. बरं चला, जाता जाता आमराई बघून जाऊ. भागू, काय होतंय तुला? हिला बरं नाही वाटत आहे, हिला उलटी होते. हो गाडी लागते तिला. लांबचा प्रवास असला ना की असंच होतं बघा. हा, आपण ना असं करू, इथं नको थांबायला, आपण इथनं जाऊ, जत्रेच्या ठिकाणी जाऊ डायरेक्ट. हा हो. हाऊ आमराई जवळच आहे इथं, बघून जाऊ की जाता जाता. हा नाही, मला वाटतंय की हिची तब्येत खूप खराब होते, आपल्याला निघायला हवं. हो ना? चला चला निघूया. चला जाऊ. ए हा जाऊया. शशी, पुढच्या वर्षाला या बाईला मान नाही मिळायला पाहिजे. एक तर बाई जिवंत नाही राहायला पाहिजे, मान तर नाही मिळायला पाहिजे. माहिती तसंच होणार आहे आजी. मान मला मिळालं पाहिजे. पदर डोक्यावर घेऊन गेला शिका, मान पाहिजे म्हणजे मान. या आरती करा. नर्मदाताई, गावातल्या माणसांना प्रसाद द्या. आमच्यावर आणि या गावावर आपली कृपा अशीच राहू दे. या सगळ्यांनी आशीर्वाद घ्या. विजेते पैलवान आहेत गुळुमगावचे दत्तू साने. हो पंत, दत्तू साने काय सिन्हा, जिम सिन्हा. सूर्या, तू पण कुस्ती खेळ ना, मला तुझी कुस्ती बघायची आहे. अगं नको, मी काय तालमीत जातो होतो. हाडबिड म्हणले तर घरी बसायला लागायचं उगीच. काही नाही होणार,
स्ट्रॉंग आहेस तू दादा खेळ ना, दादा खेळ ना, खेळ. हे बसता काय तर घरात एकटाच कमवत आहे मी. परिस्थितीची कुस्ती घेतो तेवढं बाद झालं मग. चला तिकडे नाटक चालू होईल आपलं. चल 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 ए, चला चला काजू पुढे चल 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 चल. कामिनी काय पहलवान काय बोलायचंय का? ही कुस्ती मी डाव खेळून नाही तर कोणाच्या तरी पायगुणामुळे जिंकलो. आज शिट्टी वाजवावीच म्हणतोय. तू काय बघत बसलाय? जा गर्दीतनं बाहेर काढ तिला. तुम्ही बोलायच आणि आम्ही करायचं. तेजू तू इथं बसली वय हा का तुझ्या आत्या त्या झाडाखाली तुला शोधत्या की तिचं काहीतरी काम आहे तुझ्याकडे माझ्याशी. हा चला जाऊया सगळ्या. तिकडे काय गाव जेवण आहे का? तेजूकडे काहीतरी काम आहे. तुम्ही कुठे निघाला? तुम्ही असं करा हे बघा हे घ्या हे पैसे घ्या. पैसे कशाला? अगं आत्यानं दिल्यात. नको. नाही म्हणल्यावर तिला बरं वाटेल का? हे पैसे घ्या आणि जत्रेत जाऊन मजा करा. हा तुझा अगं जीव जडलाय तुझ्यावर माझा. माझी राणी सारखी ठेवील बघ. लांब राहा माझ्यापासून. माझ्या जवळ नाही यायचं. प्रेमाने सांगतोय ना मी, मग गप ऐकायचं. मला राग आला ना मी काय करू शकतो ते माहित नाही तुला. त्या दिवशी व्यंकटेशला कसा नागडा करून आणला विसरलीस का? आणि त्यांनी जर लग्न केलं असतं ना तुझ्या बरोबर तर दाडापासून यागडा केला असता. तो नाही आपला त्याला उभा का आपला स्टाईलच आहे ना माझी. हे बघ इथून पुढे आहे ना तुझ्याबरोबर कोण पण लग्नाला उभा राहील ना त्याला रक्ताची आंघोळ घालणार मी. आपलं ठरलंय आपण तुलाच वरले. तेजू काय झालं? अयो ए म्हणजे तू आता माझं नाव सूर्या दादाला सांग ना. दादा येणार मला मारणार. आता काय करणार आहे माझ? ए तेजू ऐक ना. अरे दादा मारल राव मला. तेजू प्लीज ऐक ना. ए इथे जे काय घडलं ना ते दादा सोड. पण दुसरं कुणाला जरी कळलं ना तरी तुझ्यासही तुझ्या बहिणींचं आयुष्य आहे ना नरक करेल मी. कळतंय का? ए माझी तेजू. ए तेजू काय झालं? अशी तोंड पाडून का बसलीस? जत्रेत जे झालं त्याबद्दल नाराज आहेस का? नाही. अच्छा तुझा साखरपुडा मोडला म्हणून नाराज आहेस? तेजू तू काळजी नको करू. मी तुझ्यासाठी ना आधीपेक्षा चांगलं स्थळ शोधून आणतो का नाही बघ. माझी तेजूचं लग्न असं धूमधडाक्यात करणार आहे ना अख्खा सातारा बघत असेल. आता तरी हस की. येडा बाय तुला काय सांगितलं मी असताना तुझ्या डोळ्यात पाणी नाही पाहिजे म्हणून. मला वचन दे इथनं पुढं तू कधीच रडणार नाही. अगं तू रडलीस तर माझा भाऊ असण्याचा काय फायदा? बाळनो तुमच्या आयुष्यात मला आनंद पेरायचा आहे. डोळ्यात पाणी नाही. तू रडलीस ना या बाकीचे पण रडतील. रडू दे का? नाही ना?
मला वचन दे, नाही रडणार आता, वचन दे. नाही रडणार. चहा. मला कळना झालंय राव, एक चहा द्यायला दोघी एकत्र, काहीतरी भानगड दिसते. बोलणार का? तुळजाचे लग्न नाही, म्हणजे तुळजाचे लग्न मोडायला आलं होतं, मग सगळं व्यवस्थित पार पडावं म्हणून देवीला नवस बोललो होतो आम्ही. मग म्हणजे मग साखरपुडा व्यवस्थित झाला ना, देवीच्या आशीर्वादानं सगळं नीट पार पडलं. मग नवस फेडायला मंदिरात जायचं म्हणत होतो. दोघी एकत्र? मी थांबते घरी, काय हवं नको बघायला, मालन जाऊन येईल. ठीक आहे, जाव. खरं तर बाईच्या जातीनं घरातलं आणि देवाधर्माचंच करायला पाहिजे, तेवढंच करायला पाहिजे. तुळजाला घेऊन जावं लागल, म्हणजे नवस फेडायला ती पाहिजेच ना, आणि पूजेला जरा येळ पण लागल. हे भानगड आहे तर. जावा, देवळात घेऊन जावा, परत सरळ घरी घेऊन यायचं. 5 किलो वजन कमीच करत असती बघतो. काजू गप ना. लाव जोर तू, जोरात लाव. मला आज लय काम आहे, तुम्हाला सोडायला नाही जमणार. मला अर्जंट एक काम आहे, लय महत्वाचं आहे. एका ठिकाणी बोलले मला अर्जंट, लय महत्वाचं आहे. सूर्या दादा एवढा तयार व्हायला लागलाय म्हणजे नक्कीच पोरगी बघायला चाललाय वाटतं. हे पुढ्या, अरे सूर्य दादा एक पोरगी सोडून दुसऱ्या पोरीकडे बघत तरी असतो का कुठं? म्हणजे सूर्य दादा तिलाच भेटायला चालला काय? ए रताळ्यांनो, तुमची तुम्ही कामं करा की. बाहेर चालली म्हणून सांगेल ना तुम्हाला, दुकानाकडे लक्ष द्या. पण दादा आपल्याला असं सांगून कधीपासून जायला लागला? हा तेच ना, एरवी तर फक्त इंटो आणि आउटतो. येतो आणि जातो. ग धनू, काय तुझं इंग्लिश? तू मराठीतच बोलत जा. दादा नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवत. चला दादा काय काम आहे मला सांग की. नाही नको, मला लई काम आहे. तुझा आनंद कशात आहे ना, हे आज कळलं मला. यो आनंद कायम तुझ्या आयुष्यात राहावा, हीच मी देवाकडे प्रार्थना करीन. उडते तुझ्यासाठी मनग, न कळते तुला उधान जीवाला वाटता ग, तुला जताना ग, सप्पान की हे आहे खरं ग, काही कळना मला जग, रंग मनाचा झाला गुलाबी, तुला पाहताना गो. ऐकना तू या मनाचं एकदा, बाबरल है तुझ्या मग हळूहळू, बोल तू जरा फिरमात एकदा, बाबरल है तुझ्या मग हळूहळू.
मनाच एकदा बाबर